म्हणून महादेवी वर्मावरून आपण पाहिलं, दिसायला जरी त्या कुरूप होत्या, सुंदर असे कलाकृतीने जन्म घेतला, लोकांना किती उपकारक ठरल्या. त्यांचं महाकाव्य आहे महादेवी वर्मा. आजा बचपन एक बार फिर दे दे अपनी निर्मल शांति, व्याकुल व्यथा मिटाने वाली व अपनी प्राकृत विश्रांती. बचपन, लहानपण, याच्यावर सुंदर काव्य आहे त्यांचं, कविता. की नवयौवना किंवा तारुण्यामध्ये ज्यावेळेस तिचं पदार्पण होतं त्या नवयौवनेचं, त्यावेळेस तिला उबग येतो आपल्या जीवनाचा आणि वाटतं बालपण फार सुंदर होतं. काही केलं तर माफी मिळत होती. किती आनंद, कशाची चिंता नाही, काही नाही. आणि नवयौवनेला इथून चिंता सुरू होते, माझा नवरा भावी कसा मिळेल. सध्या 100% चिंता ती, संसार कसा चालेल. म्हणून आजा बचपन एक बार फिर, ती नवयौवना म्हणते यवनात पदार्पण केल्यानंतर, दे दे अपनी निर्मल शांती, व्याकुल व्यथा मिटाने वाली व प्राकृत विश्रांती. व्यथा नाही, दुःख नाही. पण आताच्या पोरांना आम्ही दुःखी करतो, ती एवढं त्याच्यावर ते ओझं टाकलेलं आहे, एवढं ओझं टाकलेलं आहे. सुख नावाच्या कल्पना संपवल्यात, कृत्रिम रीतीने संपवल्यात. तो विषय नको. पण बेसूर, त्याच्यामध्ये सौंदर्य पहा. म्हणून अध्यात्माने काय म्हटलं की अवस्था सारखी राहणार नाही, सौंदर्य टिकेल पण हळूहळू कमी होईल. तारुण्य ओसरल्यानंतर म्हातारपणात म्हाताऱ्या बाया देखील काही सुंदर दिसू शकतात, पण शेवटी त्या म्हाताऱ्याच असतात. सौंदर्य कमी होतं. हे टिकाऊ राहणार नाही, ही टिकाऊ वस्तू नाही. म्हणून मनावर प्रेम करा. 2 नवरा बायको असतात, म्हाताऱ्या झाल्यावर ते प्रेम जास्त असतं. आत्ताचे म्हातारे भांड्यात बसतात ती गोष्ट वेगळी, पण काही जर असे चांगले असले, सूनबाई पाहत नसते, तिचं लक्ष नसतं, ही म्हातारी आपल्या नवऱ्यासाठी उठते, तुम्हाला मी चहा करते बरं, चूळ भरा. तो जातो. आताच्या सूनबाईच्या 8ला उठतात, याला जर 5ला चहा लागत असेल, 6ला कोण देणार. सूनबायाच्या पद्धतीनं आता चहा होईल. आधी ती घेईल, दिसला समोर तर देईल. तीच म्हातारी असले तर, औषध घेतलं का, मी आणून देते, मी दिल्याशिवाय तुम्ही घेत नाही. आता सौंदर्यावर प्रेम नाहीये, लक्षात घ्या. स्पर्शावर प्रेम नाहीये. आता मन, बुद्धी, आत्मा, त्याच्यावर ते प्रेम गेलं. अध्यात्म मन आणि बुद्धी आत्म्यावर प्रेम शिकवतं. म्हणजे लक्षात घ्या किती काळजी करते. आणि ज्या पुरुषांची बायको त्यांच्या समोर वारली, म्हातारपणात त्यांचे हाल होतात. याला काय आवडतं नावडतं, ती म्हातारी कशी तरी लक्ष असतं तिचं. पिगदाणी आणून देईल, गादीची चादर हे करील, औषध पाणीची देईल, तुम्ही घ्या हो. त्याला काढा एखादा द्यायचा असेल तर ती आणून देईल. काळजी बाई. आणि हा लवकर मरतो त्या काळजीमध्ये बायको जर निघून गेली तर. कारण करणारच कोणी नसतं, कोणी पाहणार नसतं. परभणीतला एक श्रीमंत माणूस, बायको गेल्यानंतर काही महिन्यांनी माझी भेट झाली. डॉक्टर आहेत ते,
नाव नाही सांगणार, कॅसेटमध्ये येणं चांगलं नाही. मी त्यांना विचारलं, कसं वाटतं आता बायको नसेल तर कसं वाटतं, मला अनुभव पाहायचा होता, कारण आपल्याला आलेला नाही आणि आपण कधी घेणार, लोकांच्या अनुभवावरून सांगावं लागतं. मग त्यांना मी विचारलं, श्रीमंत आहेत, पैसा खूप आहे, पण त्यांनी सांगितलं, वकील साहब पूछो मत, नरक अच्छा है. लक्षात घ्या वाक्य काय, नरक अच्छा है. म्हणजे भाव आणि भावनांना कदर करणारी जी बायको होती ती गेली, हाल झाले. परवा मी गेलो होतो, 1 वर्षापूर्वी बायको गेली, तो नवरा 1 वर्षानंतर गेलाच शेवटी. श्रीमंत घराणं होतं, तेही हाल होतात, मानसिक ताण वाढतो. म्हणून ते प्रेम नवरा आणि बायकोंचं शरीरावर अवलंबून नव्हतं, तरुणपणी कामवासनेवर अवलंबून असणारं प्रेम हे वेगळ्या लाईनवर गेलेलं आहे, आत्म्यावर प्रेम झालेलं आहे. डच्चर नवरा आता डच्चर वाटत नाही, त्याच्या सुख आणि सुविधांची व्यवस्था बायको करते आणि बायकोचं देखील नवरा पाहतो. तू पण घे, मी पण घेतो, दोघं मिळून चहा घेऊ म्हणतात. आणि ती गेल्यानंतर त्याला आठवत राहतं, ती अशीच येत होती, बसत होती, दोघं जण मिळून घेत होतो, आता कोणी पाहत नाही. हे का म्हणतो मी, ह्या अध्यात्मामध्ये प्रेम शरीरात न राहता मनावर, आत्म्यावर राहिलं पाहिजे, हे साधकांनी भक्तांनी गिरवलं पाहिजे हाताला. म्हणून सांगतोय मी, एकाच वेळेस सर्व लाईनवर बोलत चाललेलो आहे. आपण कसं असलं पाहिजे. शरीर सौंदर्य फार दिवस टिकणार नाही, पण मनाच्या सौंदर्यावर, सद्गुणावर, याच्यावर जावं लागेल. हे खरं आहे. भेसूर आणि सुरेख ही 2 स्वरूपे रूप या विषयांची आहेत. ती नेत्रद्वारे सुखदुःख निर्माण करतात. आता सुखदुःख निर्माण होणार नाहीत. म्हातारा नवरा, पण पूर्वीच्या काळी कोड फुटलेले नवरे, महारोग झालेल्या नवऱ्यांना काही पतिव्रता स्त्रियांनी 300 तीर्थांचं पाणी घातलं एका वर्षात, असं ओढत नेला गाडा. कारण प्रेम आत्म्यावर होतं. म्हणून साधक कसा असावा, ज्याचा आत्म्यावर प्रेम आहे, मनावर प्रेम आहे, शरीरावर नाही. बायको असो, पुरुष असो, स्त्री असो, मुलगा असो की मुलगी असो, आत्मचेतनेवर ते प्रेम पाहिजे. कारण ते प्रभूचा अवतार आहे, प्रभूचं रूप आहे, असा भाव पाहिजे. आणि ते भगवान सांगतायत की माणसं जे अडकले याच्यामध्ये, बायको आवडत नाही, मला पुरुष आवडत नाही, मला त्याचं बोलणं आवडत नाही, मला त्याचा टॉन्ट आवडत नाही, मला त्याचा स्पर्श आवडत नाही, मला काही आवडत नाही, हे नॉर्मल माणसं आहेत, हे अध्यात्माच्या कामी नाहीत. आणि हे असेच म्हणणार नाही मी, आम्हाला वेळ नाही. आम्हाला वेळ नाही म्हणणारी माणसं कुच कमी असतात, हे लक्षात घ्या. आमचं मन लागत नाही, आम्हाला वेळ नाही, आम्हाला फुरसत नाही, ही माणसं कंप्लीट काय असतात हे सांगितलं. कारण हे इंद्रियांचे गुलाम असतात. हे इंद्रियांचे गुलाम नसतातच, अशी अवस्था असते. सुगंध आणि दुर्गंध हा परिमळाचा भेद, जो घ्राण संगे विषाद तोष देता. सुगंध दुर्गंध हे गंध या विषयांचे 2 भेद आहेत. ते नाकातील गंधतंतूंशी संयोग पाहून सुख दुःख उत्पन्न करीतात. नाक हा विषय असा आहे की त्याला दुर्गंधी आवडत नाही, त्याला सुगंध हवा असतो. सुगंध चांगला आला, सुख मिळालं, दुर्गंधी असली, दुःख झालं. हे इंद्रियांचा गुलाम असतो. हा
अहो तुम्ही प्रवचनाला काय येत नाही, तिथं दुर्गंधी येते, आम्हाला आवडत नाही. कोणाचा गुलाम झाला? नाक इंद्रिय याला येऊ देत नाही. याला कोणतं इंद्रिय येऊ देत नाही? नाक. घाण वास येतो. घरी घाण किती वास असू द्या, 10-10 दिवस झाडलेलं नसतं ते चालतं. उंदीर मेलेला घरात जर असेल तर किती वास, याला सापडत नसतं तरी राहतो. हा गेला का घर सोडून 10 दिवस? एक उंदीर मेला जो सापडत नाही, सारखा वास येतो, तरी या बसून असतो आणि जेवतो त्या ठिकाणी. तो घाण वास चालतो. पण एखाद्या ठिकाणी घाण वास येत असेल, चांगल्या कामाला गेला तर घाण वास येतो. पण इंद्रियांचा गुलाम आहे, सुख आणि दुःख त्याच्यामधनं होतं. म्हणून अत्तर त्याच्यामुळे आलं, फूल, सुगंध. आजकाल टी व्हीमध्ये ॲडव्हर्टाईज आहे, एकाचं दात घाण वास येत होते, तर लगेच ती रिजेक्ट करते आणि मग यानं टूथब्रशने कुठलं त्या घासलं की आता जमलं प्रेम. सुगंध आणि दुर्गंध याच्यावरती सुख आणि दुःख अवलंबून आहे. जी अशी नाकाची गुलाम आहेत, सुगंध ह्या विषयांची गुलाम आहेत आणि ज्यांना सुख आणि दुःख निर्माण होतं, ती माणसं अध्यात्माच्या कुचकामी आहेत, नॉर्मल माणसं आहेत. आता तुम्हाला एका दगडात मी 3 एका ह्याच्या विषय सांगायलो. एक अर्जुन असा भ्रमिष्ट का झाला होता, म्हणजे आपण देखील भ्रमिष्ट का होतो, ते इंद्रियांचे गुलाम असतो. आणि सुखदुःख का निर्माण होतात? आमच्या भावनेवर ते निर्माण होतात. त्या वस्तू सुख किंवा दुःख देत नाहीत, लक्षात घ्या. त्या म्हातारीला तो म्हातारा दिसायला चांगला नसेल किंवा म्हाताऱ्याला म्हातारी दिसायला चांगली नसेल तरी त्यांना सुखदुःख निर्माण होत नाहीत. लक्षात घ्या मी काय म्हणतो ते. पण सुखदुःख हे मनाचे भाव आहेत. सुखदुःख ही सवयीचा परिणाम आहे आणि आम्ही किती गुलाम आहोत याचा परिणाम आहे. पण प्रत्येकजण म्हणतो आम्ही दुःखी आहोत, हा मनाची भावना आहे. तुम्ही कुठल्या तरी इंद्रियांचे गुलाम आहेत, कुठल्या तरी इंद्रियांचे गुलाम आहेत आणि म्हणून तुम्हाला सुख आणि दुःख निर्माण होतात. आणि आपण गुलामी एकदा नाकारली की सुखही नाही दुःखही नाही, कुठेही राहण्याची तयारी. त्या साधूसारखी नाकातील गंधतंतूंशी संयोग पाहून सुख व दुःख उत्पन्न करीतात. तैसाची द्विविध रस उपजवी प्रीती त्रास मनोनिहा अपभ्रंश विषय संग. तैसाची द्विविध रस उपजवी प्रीती त्रास. त्याचप्रमाणे रसाची 2 प्रकार आहेत, प्रीती व त्रास उत्पन्न करीतात. रस जिभेचा विषय आहे. आता यांनी 2च रस काढले. आपला निंदा रस, अनेक रस आहेत आपल्याजवळ. रुचकर, चांगलं, टेस्टी 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 जेवण, टेस्टी रस हा एक वेगळा भाग आहे. काही लोकांना प्रत्येक गोष्ट टेस्टी पाहिजे. जिभेमध्ये 3000 सेल्स आहेत. किती? 3000 सेल. टेस्ट घेण्याचे माध्यम 3000 आहेत. म्हणजे 3000 प्रकारच्या टेस्ट त्याच्यामध्ये आहेत. जे तंबाखू खातात, जे गुटखा खातात, आणि हळूहळू म्हातारपणाकडे मध्ये देखील टेस्ट कमी होते. तरुण असेल, गुटखा खात असेल, तंबाखू खात असेल, दारू पित असेल, टेस्ट कमी होते. त्यांचे काही सेल 1500 सेल्स मेले, 1500 टेस्ट. मग चांगला तुम्ही टेस्टी जरी बाईनं स्वयंपाक केला तो म्हणतो कसा तरीच झाला. आज दुसऱ्याला चांगला वाटतो, याला वाटत नाही, कारण त्याच्या टेस्ट सेल मेलेत. पण हा टेस्टचा गुलाम आहे. का हॉटेलमध्ये लोक जातात?
त्या हॉटेलमध्ये चांगलं मिळतं बरं का जेवण, कारण घरच्यासारखं जेवण कंटाळलेले असतं. एका हॉटेलमध्ये 2 जण गेले, पाहिली पाटी, इथे घरच्यासारखं जेवण मिळेल, उठले ते चालायला लागले. म्हणले का चाललेत? म्हणजे घरचं खाऊन तर कंटाळलोत म्हणून इथं आलोत, आणि आमच्याच घरच्यासारखं जेवण असेल तर कशाला खायचं, पैसे देऊन पुन्हा. टेस्ट असेल, टेस्टी पाहिजे म्हणून मसाल्यांची भरमार. सुख उत्पन्न करते. का नॉनव्हेज आवडतं? फार मसाले टाकलेले असतात. म्हणून आजकाल वांगी देखील एक वेगळ्या प्रकारची करायला लागली. त्याला हॉटेलमध्ये काय म्हणतात? हांडी. एक हांडी. एकदा मी हॉटेलमध्ये गेलो, आम्ही 4-5 जण होतो. म्हणले एक हांडी वांग्याचं हे पाहिजे. मला हांडी काय असतं? म्हणले 5च वांगी आली, एकेकाला एक वांग्या, पण एकदम मसाला भलता होता. हांडी 140 रुपयाला हांडी. आमची कीर्ती होती बरोबर, होती ना हांडी. म्हणलं हांडी, एकच वांग, त्याच्यात तो मसाला भरमार, टेस्टी लागला. आम्ही गुलाम कशाचे? त्या हॉटेलमध्ये ती हांडी खायला गेलो. गुलाम. साधं काही असलं खावं नाही. मग गुलामी संपली पाहिजे एकदा गांधीजीकडे. म्हणून संत लोकांनी असं निवडलं. म्हणून बाप्पासाहेबांनी आम्हाला सराट्याची भाजी खाऊ घातली. अरे बाप, तुम्ही सराटे खाऊन पहा, कडू कडू कडू, आणि 3 दिवस उलटी व्हायची. आणि बाप्पासाहेब मस्त खायचे, तिखट नाही, मीठ नाही, नुसती शिजवायचे. खा, किती सुंदर लागायली. आम्ही म्हणलं आता फिरायला जाताना हे नक्षत्रवाडीला हे सराटे दिसलेच न पाहिजे रस्त्याला, आपण मेलोत म्हणलं. आणि 2-3 टाईम सराट्याची भाजी. हा कशी खायची ती? आणि पोळी नाही, काही नाही, नुसती भाजी सराट्याची. कुठून सापडले म्हणलं हे सराटे? आणि बाबासाहेब बरोबर यायचे आणि डोंगराच्या खाली उभा राहायचे. सकाळी फिरायला डोंगरावर जा, आणि आम्ही चढत होतो ते पाहायचे आणि न थकता यायचं. काल मी गेलो होतो नक्षत्रवाडीला काही महिन्यापूर्वी एका लग्नाला. मी डोंगर पाहिला. बाप रे, इतक्या विशाल डोंगरावर आम्ही चढत होतो हे पाहिलं की आता गिरी आली. आणि बाबासाहेब खाली उभं राहायचे. मी सांगितलं माझ्या मित्रांना, वकील मित्रांना, ह्या डोंगरावर मी चढत होतो आणि माझे गुरु खाली उभा राहत होते. राठोड, मी, लालसरे इतक्या मोठ्या डोंगरावर चढायचो. बाप्पासाहेब खाली पाहायचे आणि आल्यानंतर मग आमच्याबरोबर यायचे. आणि रस्त्यात ती सराट्याची भाजी सापडायची. खूप उंच डोंगर आहे. तर अशी का टेस्टी? ह्याच्याकरता की तुम्हाला त्याचं सुख आणि दुःख निर्माण होऊ नये. महात्मा गांधीकडे एक फॉरेनर आला. महात्मा गांधी सगळं ज्याला आपण मराठी भाषेत सपक पदार्थ म्हणतात, तिखट जास्त नसलेलंच सगळं खायचे. दूध असेल, हे असेल, सगळं असं टेस्टलेस. कारण ज्याच्यामुळे सुख किंवा दुःख दोन्हीही निर्माण होऊ नयेत अशी स्थिती असली पाहिजे, किंबहुना दुःख तर बिलकुल निर्माण होऊ नये असा भाव असला पाहिजे. त्याला काय केलं? याची चटणी केली त्यांनी. महात्माजींनी, गांधीजी त्याला जेवायला बाजूला बसवलं आणि जेवायला बसवल्यानंतर लिंबाची पानं असतात ना, लिंबाची पानं, त्याची चटणी केली. आता लिंबाचं पान मला खाऊन दाखवा तुम्ही. आणि त्याची चटणी केली आणि ती त्याला वाढली. त्याला असं त्यांनी खाऊन पाहिलं. बाप रे, इतकं कडवट तोंड झालं. पण त्याला वाटलं की एकदम खाऊन टाका म्हणजे पुन्हा तरी पिढा कटते. ह्या झटक्यातच खाल्ली तर खाल्ली. त्यांनी एका घासात ती खाऊन टाकली आणि गिळून टाकले. गांधीजीला वाटलं फार आवडली, वाढा म्हणले याला चटणी. इतका परेशान झाला.
आता सांगता येईन, आता गांधीजी जे खातात ते खावं लागतं. जसे बाप्पासाहेबच खात होते तर आम्हाला बळजबरी खावं लागत होतं. तर ते सगळं असं टेस्टलेस. दुःख जरी निर्माण झालं तरी सुख वाटलं पाहिजे, आणि सुख जरी त्याच्यातनं नाही मिळालं तरी दुःखी न वाटलं पाहिजे. याला समताभाव निर्माण झाला पाहिजे. तो भक्त आहे, तो साधक आहे. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे. वा. सुखी संतोषान यावे, चुकून सुख मिळालं, वा, प्राप्त झालो, वा वा वा. अरे, आणि आज काही नाही. तुमचा मूड नव्हता वाटतं स्वयंपाक करताना. तुकाराम महाराजांना एकदा बायकोनी मीठच टाकलं नाही आणि पाहुणा आला बरोबर जेवायला. मीठ टाकलं नाही. आता घरचं 18 पगडं दारिद्र्य असल्याने पाहुण्याला वाटलं बहुतेक मीठ नसावं, त्यानं मागितलं नाही. मागायला जावं नसलं बाईकडे तर काय करावं. लक्षात घ्या काय म्हटलं. आणि तुकाराम तर बस ओरपून खायलेत. हेही मागणं, नक्कीच त्याला वाटलं मीठ नाही. त्यांनी खाऊन टाकलं. बायकोनी विचारलं बरं का, स्वयंपाक कसा झाला. हे म्हणतात वा वा वा. तुकाराम म्हणतात क्या बेस्ट आहे. पाहुणाही म्हणतो वा 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 छान झालं. कारण त्याला माहिती आहे आता मालकच म्हणीनं आपण कशाला म्हणावं. श्रीमंताच्या घरी तरी मागता येतं, साखर आणा. गरिबाच्या घरी कठीण असतं. त्यानंतर बायको जेवायला बसली आणि वरणामध्ये मीठ नाही असं स्थिती आल्यानंतर तिनं तुकारामाला शिव्या द्यायला सुरुवात केली पाहुण्यासमोर. पाहुण्याला म्हणले तुम्ही का नाही मागितलं. ते म्हणले मला वाटलं नसल. आता मालकच मागत नाही तर मी कशाला मागू, मला वाटलं नसल बहुतेक मीठ. आणि नवऱ्याला सांगितलं तुम्हाला समजत नव्हतं का. त्यांचं वाक्य फार सुंदर आहे. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. अरे ईश्वरामध्ये, ब्रह्मानंदामध्ये, मी भजनामध्ये रात्र आणि दिवस लीन होतो. माझे टेस्ट सेल सगळे मेलेले. काही झालं तरी बस छान. काहीही झालं, सुख आणि दुःखांचे विषय जरी समोर आले, जो छान म्हणत असेल तो भक्त, आणि तो साधक होण्याच्या लायकीचा आहे. आणि अर्जुन असा अडकत होता, इंद्रियांचा गुलाम होत होता, म्हणून भगवंत सांगत चालले जे आपल्यालाही लागू आहे. म्हणून रसाचे 2 प्रकार, चांगलं लागो वाईट लागो, खा. सुधांशू महाराजांच्या प्रवचनात ऐकलं की 7 वर्षपर्यंत एका आश्रमामध्ये साधक म्हणून होते. म्हणायचे टेस्ट काय, कुठल्याच टेस्ट नाही अशा खराब भाज्या करायचे म्हटले आणि खायला द्यायचे. आणि आम्ही ते खायचं. हे आरोग्याला कामी आहे, खा. खावं लागायचं. अशी सवय करावी लागते. म्हणून मुलींनाही सासरी जाण्याकरिता सवय करावी लागते. पोरांनाही जर तुम्हाला पाठवायचं असेल सवय करावी लागते. मॅट्रिकला 9वी पर्यंत माझं घर होतं सेलूला. आजी होती. आजीला म्हणलं, माझं लहानपणापासून एक वेगळ्या याच्यातला होतो मी. आजीला म्हणलं तू आता राहू नकोस, मला औरंगाबादला जावं लागेल, घर करता येणार नाही, मला लॉजची सवय झाली पाहिजे त्या अन्नाची. आणि म्हणून सेलूलाच मी लॉजमध्ये जायला लागलो. घर बंद केलं. स्वयंपाक करायला जी आजी होती त्यांना म्हणलं नको आता. आणि त्याची सवय आणि असा परिणाम झाला. औरंगाबादला त्या काळात चिंचुक्याचे पीठ कालवून लॉजमध्ये पोळ्या व्हायच्या, खहूट लागायच्या, पण आम्ही खायचो. म्हणलं ही साधना आहे, ही आराधना आहे. आजी विचारायची कसं आहे, मी येऊ का. म्हणलं नाही येऊ नको,
फार छान स्वयंपाक असतो, खवटू असायच्या. त्या काळात असे मिक्स करायचे. आजही तरी काय लॉजमध्ये खा, सगळ्या मैद्याच्या. 3 दिवस तुम्ही तीर्थयात्रेला गेली तर खात नाहीत. पण हे सगळं सहन केलं, करावं लागतं. म्हणून सहनशक्ती पोरींना शिकवली पाहिजे. चहा असेल चालतो, नसेल डोकं उठता कामा नये. काय माहीत त्या घरचे लोक कोणत्या टेस्टचे असतील. कुठलंही अन्न तिला खाता आलं पाहिजे, चांगलं असो कमी याचं असो कसंही असो. आणि कामही सगळ्या दृष्टीनं आलं पाहिजे. सर्वांगीण परिपूर्णता, सहनशीलता तिला आली पाहिजे. वागण्याचे देखील स्वभाव तिला आले पाहिजेत. प्रत्येक घरी कोणी सापासारखा असतो, कोणी मुंगसासारखा असतो, कोणी उंदरासारखा असतो. नणंद असते उंदरासारखी कुरतडते, नेहमी आईला लावून देते, सासूला, आणि भांडणं करवते. तिच्याशी कसं वागायचं? युद्ध नाही करायचं. उंदराशी कसं वागलं पाहिजे? साप असतो, नवरा एखाद्या वेळेस सापासारखा असतो, फोंग थोडं काही झालं की. सासू सापासारखी असते, कधी सासरा सापासारखा असतो. आपल्याला दिवाणखान्यासमोर आलेलं चालत नाही. बाईने असं, एका घरी मी गेलो जालन्याला, नाव सांगणार नाही, अतिश्रीमंताचं घर. ती बाई नातेवाईक, ती समोर आली, सासऱ्यासमोर अशी उभी राहिली, खाली मणकं घालून. जी बोलली असेल खाली मणकं, वर नाही. प्रत्येकाने यायचं, खाली मुंडकी घालायची, काय बोलायचं, लगेच निघून जायचं. मी म्हटलं हा काय प्रकार होता? म्हणजे आमच्या सासऱ्याला अशी नजरेला नजर दिलेलं आवडत नाही. हा, असं तोंड वर करून बोललेलं आवडत नाही. बा अदब बाम बोलायचा. थोडं काही झालं की साप असा दंश करायला निघालाच समजात. अरे सर्कशीत राहायचंय, संसार करायचा म्हणजे एकदम सर्कस. रिंग मास्टर व्हावं लागतं त्या सुनेला, त्या गेलेल्या याला. साप आला तर कसं वागायचं? उगीच दंश करून घेतात. साप असेल त्याची स्तुती करावी, वा 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 क्या बात. एकदा अनिताकडनी मला सांगितलं होतं, सुरुवातीचा काळ, अनिताकड नोकरी राजीनामा देण्याच्या, पुण्याच्या आपल्या साधिका, मला लिहिलं पत्रामध्ये, मी नोकरी देते साहेब, फारच खराब आहे, फटाफट बोलतो, मी काय करू? मी त्यांना असं सांगितलं, एकच करा, फोनवरच सांगितलं, त्याची स्तुती करा. मला कशी करू? म्हणलं अशी करा, सर किती तुम्हाला त्रास होतो मला शिकवण्यामध्ये. आपण म्हणतो मूर्ख कुठचा. बाया पुरुष आणि कोणाला बोलता येत नाही, मी नेहमी म्हणतो बोलता येत नाही ही आमची शोकांतिका आहे. सारखं कशाला बोलता सगळ्यांशी? साधक आणि भक्त हा सुप्रीम कोर्टाचा वकील असला पाहिजे. लक्षात घ्या, देवाशी कसं बोलावं हे कळालं पाहिजे. जे फसले ते मेले. प्रत्येकाशी कसं बोलावं हे सुचलं पाहिजे, समजलं पाहिजे. व्यवहारात कसं वागावं एक्सपर्ट पाहिजे तो सुप्रीम कोर्टाचा वकील. हा सापाला कसं बोलावं, उंदीराला कसं बोलावं. तर अनिताकडनं म्हणलं, तुम्ही असं म्हणा, एकदा जा तोंड उतरून, सर किती तुम्हाला त्रास होतो हो. कारण तो सारखा भाव करीत असतो, भुकत असतो. असं नाही म्हणायचं की सर तुम्ही, मी किती काम केलं होतं, आताची सुंतशीच मध्ये यांना काय किती मरमर केलं होतं, यांना कधीच काही चांगलं वाटत नाही, मरा करा तुम्हीच. असं नाही. तर म्हणलं नम्रतेने जा, बसा, सर तुम्हाला किती त्रास होतो हो, मला किती तुम्ही शिकवता, सर थँक्स तुमचे, आणि असाच माझा दोष तुम्ही नेहमी काढत चला, मला शिकवत चला हो, माझी सुधारणा होईल. ते जे खुश झाले साहेब, मटकलं ना ते. हा तुम्हीच अशा चांगल्या भेटल्या ज्या शिकणाऱ्या आहेत. हो सर मला असंच तुम्ही शिकवा. आता त्याची धार कमी झाली ना, मग तो गोड बोलायला लागला नेहमी. ते म्हणे पिढा कटली त्याची.
आणि जे जे भेटे भूतचा प्रयोग करा म्हणलं. अहंकाराला अहंकाराची टक्कर नसते. 6 सुनांची भांडणं 2 अहंकाराच्या टकरी नाही. बाप मुलाची भांडण अहंकाराच्या टकरी. अहंकार विसरून जा. अरे सर्पाबरोबर अहंकार केलं तर दंश करील ना, आपल्याला मरून जावं लागेल. उंदराबरोबर केलं तर रात्री कधीतरी कुरतोडून तुम्हाला समाप्त करील. त्या नंदेला सांगितलं, माहिती कशी खोटारडी आहे, लावून देते. असं नाही म्हणायचं. त्या नंदेला म्हणायचं, तुमच्यामुळे माझी सुधारणा व्हायली बरं. तुम्ही आईला सांगताना त्याच्यापेक्षा मला डायरेक्ट सांगा, खरंच मला सुधारणा करून घ्यायची, तुमच्यासारखं मला एक्सपर्ट व्हायचं. ती फुगून बसते की नाही पहा. काही लोकांना स्तुतीनी, काही लोक स्तुतीनी हे खुश होतात. निंदा करू नका. निंदा कोणालाही आवडत नाही, कोणालाही आवडत नाही. स्तुती सगळ्यांना प्रिय असते. करा स्तुती. आणि कोणाला शिकवायचं असेल असं शिकू नका. आपण स्पष्ट बोलतो, तू मूर्ख आहेस, हां, असं नाही म्हणायचं. काही लोक खाटकन बोलतात, जण का सत्यवादी हेच आहेत. हरिश्चंद्रही सत्यवादी होता, पण असा कठोर कधीच बोलला नव्हता. ताडकन बोलतात, नाही बोलायचं. ताडकन बोलायचा अधिकार फक्त गुरूंना, वडीलधाऱ्या, फार वडीलधाऱ्या मार्गदर्शक माणसांनाच आहे. योग्य वेळी, सारखा नाही, उठसूट नाही. बाकीच्यानी कठोर बोलूच नाही. मी सांगतो तू असं वागलं पाहिजे असं नाही म्हणायचं. मला असं वाटतं, माझ्या समजुतीप्रमाणे कदाचित चूक असेल, पण असं वागावं. कदाचित चूक असेल, मे बी आय एम रॉंग, मी चूक असू शकतो. पहा, कधी अडचण येत नाही. म्हणून सर्कस हे संसारात वागायची. म्हणून काय म्हणलं मी, रसांचे 2 प्रकार. तैसाची द्विध रस उपजवी प्रीती त्रास. कसंही स्वयंपाक हो, सुनेला म्हणलं की नाही, छान छान छान, काय सुंदर स्वयंपाक झाला. काय पॉझिटिव्ह घेतलं. रामदास स्वामी भिक्षा मागायला गेले. रामदास स्वामीची शक्ती सांगतो तुम्हाला. दंड बैठका जवळपास कोणी म्हणतं 1000 काढायचे रोज. शक्ती किती असेल? 25 माणसं सहज लोळवू शकत असतील एकाच वेळेस. 350 दंड बैठका काढायला सांगितलेल्या पोराची किडनी 180 वर खराब झाल्या. आजच्या पेपरमधली बातमी आहे पुण्याच्या. काय केलं? रॅगिंग. मेडिकलच्या पोराला किडनी खराब झाली 180 मध्ये. पण रामदास स्वामीला लिव्हर झाला नाही. आणि पुन्हा योग सामर्थ्य किती वाढलं. रेजिस्टन्स पॉवर रामदासांचा काय असेल. शक्ती आणि दैवी शक्ती दोन्हीचा संगम होता रामदास. हे भिक्षा मागायला गेले. एक बाई अशीच काही चिडलेली होती. गोसावडी कुठला म्हणले, आला मागायला माझ्या दरवाजासमोर, काही काम नाही का? जा म्हणले, आज देत नाही. दुसऱ्या दिवशी परत गेले. भिक्षाम देई. कारण मनात काही भावच नाही ना, शत्रुमित्र भाव नाहीच. सगळे हे. त्या बाईनं दरवाजा उघडला आणि ते पोत्र असं करत होती. पोत्र देत होती. सारवण, त्या काळातल्या जमिनीवर ते सारवण शेणाचं करायचे. प्रत्येक बाई ही सकाळी सारवायची. तर ते पोत्र तिनं उचललं. घे म्हणले भिक्षा, त्यांच्या अंगावर फेकलं. शिष्यानं तर असा राग आला, फाड 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 नवऱ्याच्या पासून सगळ्यांच्या तोंडात मारायचं. त्या बाईनं पोत्र फेकून दिलं रामदासांच्या अंगावर. छान भिक्षा मिळाली. रामदास खुश.
शिष्य म्हणले ही भिक्षा आहे. गुरुजी तुम्ही काही बोलता. अरे त्या बाईनं आपलं एक काम केलं. भिक्षा आहे रे. गेले नदीवर धुतलं, चांगलं स्वच्छ केलं, लंगोटीला का बी हा कपडा लंगोटी झाली ना याची पॉझिटिव्ह. नाही राग आला. काहीही झालं तरी आम्हाला राग येऊ नये आणि लोकांचा राग कमी झाला पाहिजे असं वागता आलं तर संसार चांगला आहे आणि अध्यात्मही चांगलं आहे. आणि जे लोक चांगला संसार करू शकतात, अशा रीतीचा मनाला सगळ्याला खुश ठेवू शकतात, तेच फक्त प्रभूला मान्य आहे आणि प्रभू त्याच्यावर खुश होतो आणि आपली जीवन नौका त्याच्यावर अवलंबून आहे, ते ॲक्सेप्टेड आहे. म्हणून आपण आपल्या कॉलममध्ये लिहिलंय, आपल्या आचारसंहितेमध्ये लिहिलंय, घरातले लोक काय बोलतात तुमच्याविषयी हे आधी सांगा. कशा करता? अरे घरात सगळे साप असतील तरी तुला राहता येतं का बाबा? त्यांचं विष कमी करू शकला का? का तूच भांडत बसतोस? जो भांडत बसतो तो नाही. वरून भांडा, आतून राग असू नये, ताबडतोब विसरता आलं पाहिजे. असं समजू नका की वरून आपल्याला रागवायचं नाही, वरून रागवायचं, वरून बोलायचं, वरून हे करायचं, ताडण करायचं, पण आतून काही नाही. बस तिथेच विसरता आलं पाहिजे. अवघाची संसार सुखाचा करीण. सर्कशीतल्या लोकांबरोबर संसार सुखाचा करता आला पाहिजे. विषयांमध्ये आसक्त न होता, विषयी लोकांमध्ये आसक्त न होता, विषधर सापामध्ये राहिलं तरी आसक्त आणि दुःखाने सुखी न होता राहता आलं, तो भक्त, तो साधक. आणि भगवान अर्जुनाला हे सांगत चाललेत, अर्जुना तू नॉर्मल माणसासारखं गुरफटलायस, विषयांमध्ये तू खाली गेलास म्हणून चिडलेले आहेत भगवान. आपल्यावर किती चिडतील? आपण तर कशातही अडकलेलो, कशातही. इतकं डिटेल सांगण्याचं कारण, पुन्हा ज्ञानेश्वरी मराठीत होईल की नाही मला माहिती नाही, म्हणून सांगत चाललो आहे. अशा रंगाने विषय सांगण्याचं कारण आजही किती उपयुक्त आहे आपल्याला हे सांगत चाललो आहे. तैसाच द्विविध रस, त्याचप्रमाणे रसाचेही दोन प्रकार आहेत. ते प्रीती व त्रास उत्पन्न करतात. म्हणून हा विषय संग अधोगती देणारा, पतन करणारा, आत्मस्वरूप नाशक आहे. म्हणून विषय संग जो नवरा बायकोंच्या टेस्टी स्वयंपाकावर केव्हाही नाराज होऊ शकतो, सुखी होऊ शकतो आणि दुःखी होऊ शकतो, संसार चांगला होऊ शकणार नाही, अधोगतीकडे जाईल आणि परमार्थही त्याचा अधोगतीकडे जाईल. अधोगती देणारा, पतन करणारा आत्मस्वरूप नाशक आहे. आत्मसाक्षात्कार त्याला होऊ शकत नाही. म्हणून संसारात तो कसा वागतो याच्यावरती आत्मसाक्षात्कार आहे. आणि बाप्पासाहेब आमची तीच परीक्षा घ्यायची. संसार तुम्हाला नीट करता आला तर परमार्थ जमणार असं म्हणायचं. आणि आम्हाला म्हणायचं काय संबंध त्या संसाराचा आणि परमार्थाचा? कंदील उचलून, त्या काळात लाईट नव्हता नक्षत्रवाडीला, एकदा मी कंदील उचलला आणि त्या ठिकाणी ठेवला. आता तिथल्या तिथेच ठेवायचं बाप्पासाहेबांचं माहीत होतं, पण 2 इंच जागा हल्ली. रागावले बाप्पासाहेब, कुठे कंदील होता? विसरून गेलो. कंदील कुठे होता? मूर्ख कुठचे. 8 दिवस बोलले नाहीत. म्हणलं त्या कंदिलाचा अध्यात्म साधनेचा काय संबंध? एक वाक्य बोलण्यात चुकलं तर बाप्पासाहेब नाराज व्हायचे. असं बोलतात. फार कठीण होतं. इथून इथे जरी वस्तू ठेवली, कुठे होती? जशाच तसे, जेव्हाची तेव्हा, जिथल्या तिथे, हे त्यांचं वाक्य होतं. नाही चालायचं त्यांना. असा 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 हात लावला, लगेच याला लावला, नाही चालायचं. ते म्हणे 16 ओळ मला आहे, पण स्वच्छतेचं. बाया, अनेक बाया नेहमी केसाला हात लावतात. काय असतं त्याच्यात कोणाला माहीत. आणि तोच नंतर कशात तरी घालतात.
बाप्पासाहेबांना चमच्याशिवाय आवडत नव्हतं. अशी चटणी घ्यायची कधीच नाही चमच्याशिवाय, आणि हात असे स्वच्छ पाहिजे. असे खरं 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 खाजवलं आणि ते लावलं की संपलं म्हणायचे. आपण तर केव्हाही काही खाजवतो. बाबासाहेब म्हणाले, मला जात नाही, कुठल्याही जातीच्या याच्याशी मी खाईल, पण स्वच्छता हे माझं सोहळ आहे. सांगायचे ते. स्किनला कुठे हात न लावता स्वयंपाक झाला पाहिजे. प्रत्येक गोष्ट इतकी स्वच्छता. डॉक्टर काय सांगेल फारच तयार. ग्लास कसे लावायचे बाप्पासाहेबांनी शिकवलं. एक लाईन, चटया एक लाईन, पाठ एक लाईन, चटणी डाव्या हाताला ह्या कोपऱ्यावर असेल तर 25 पाटावरची चटणी एक लाईनमध्ये दिसली पाहिजे अशी. ग्लास एक लाईन, चपाती एक लाईन, जोडे एक लाईन. एका ठिकाणी मी लाईनशीर जोडे ठेवण्याचं काम केलं. मी असे छोटे मोठे कामं करतो. कोणाच्या घरी गेलं म्हणजे पोरगी पाहायला आले तर. त्याच्या घरी पोरगी पाहायला येणार होते आमच्या भाच्याच्या. पुण्याला गेलो होतो. मी सगळ्यांचे जोडे लाईनशीर बाहेर ठेवले, कोणी पाहिले नाही. आणि तिथल्या वस्तू अशा लाईनशीर असं स्वयंपाकात असं एक असं हे करावं असं ठरवलं. त्यांचेही जोडे ज्यावेळेस आले त्यांनी कुठेही टाकले, म्हणजे ते किती गबाळेत आधी सिद्ध झालं. आणि नंतर मी बाहेर येऊन पुन्हा ते लाईनला लावले. त्यांनी घरी जाऊन सांगितलं, काय लाईनशीर होतं म्हणले, त्या घरची पोरगी आपल्या घरी येईल. आता त्या घरच्या पोरीला लाईनच माहीत नव्हती. काय स्वच्छता होती म्हणले. आणि आमचे देखील जोडे कशी टाकलेले म्हणले त्यांनी लाईनमध्ये लावले, म्हणजे त्यांना मूर्ख ठरवायचं असतं. येणार नाही की आपणच गबाळे आहेत ह्या घरात. काय स्वच्छता आहे. एक लाईनशीर होतं म्हणले, प्रत्येक गोष्ट लाईनमध्ये होती. हे बाप्पासाहेबांनी शिकवलं. ते म्हणायचे, संसार तुम्हाला करता आला तर परमार्थ जमला, नाही तुम्ही अशाच करू नका. बाबासाहेबांना कसंही राहिलेलं नाही आवडायचं, नाही आवडायचं. अशी फुंकर दुधाला मारलेली आवडायची नाही. अरे थुंकी गेली तुमची, तुषार जातात पाण्याची. वरून जरी ग्लासाने पाणी पिलं तर ते म्हणायचे, श्वास जर तुम्ही टाकला त्या ग्लासामध्ये ते उष्ट झालं. जरी तुम्ही तोंड नाही लावलं तरी, श्वास न टाकता केलं तर ते उष्ट नाही. आता तर उष्टे ग्लास तसेच बुडवतात. अनेक घरी मी पाणी पित नाही, कारण मी पाहिलंय तेच उष्ट त्याच्यात बचकर असं टाकलेलं असतं. नाही चालत. बापासाहेब गडव्यानी पाणी घ्यायला सांगायचे, हात धुवून. आणि वरून जरी पिलेला असेल तर त्यांनी श्वास टाकलेला असू शकतो, नाही चालायचं. बाप्पासाहेब किती सूक्ष्म आहे. म्हणून म्हणायचे, तुमच्या घरच्या लोकांचा स्वयंपाक चालणार नाही, तुम्ही केलेलं चालेल. एकदा मी असंच खाजवलं आणि ते हात लावला बसेला. मूर्खा, काय केलंस? काही डसलं तरी हात नाही लावायचा, आणि समजा असं खाजवलं तर पटकन हात धुवायचा, आणि पुन्हा तो कशालाच लावायचा नाही, अंगाला देखील नाही. इतकी स्वच्छता. काय म्हणलंय? पण हे शिकवण्याकरिता आहे. अध्यात्मामध्ये शिकलं पाहिजे, पण सुख आणि दुःख याच्यावर अवलंबून असता कामा नये. नवरा टेस्टी स्वयंपाकासाठी रसणीचा जर अंकिला असेल, जो रसणेचा अंकिला मग सवेची निद्रे विकिला, तो नाही येत म्हणितला अधिकारिया. जो रसणेचा अंकिला टेस्टी स्वयंपाक सारखा पाहिजे असेल, तो अधिकारी नाही. ज्ञानेश्वरीला यूज देऊ नका त्याला. ज्ञानेश्वरांनी बंधनं याच्यामुळे घातली. साधक कोण असावा, भक्त कोण व्हावा, याची बंधनं येते. विषयांचे गुलाम नाही चालणार. आणि सुखदुःख जर त्या विषयातून तुम्हाला आनंद देत असतील आणि तुम्ही घेत असाल, ते लोक नाही चालणार. म्हणून रसनेचा, जिभेचा विषय संपवावा. त्याचप्रमाणे या रसांचेही 2 प्रकार आहेत. ते प्रीती व त्रास उत्पन्न करीतात. म्हणून हा विषय
संग अधोगती देणारा, पतन करणारा, आत्मस्वरूप नाशक आहे. रस जलतत्वात्मक असून जिभेचा विषय आहे. गोड, आंबट, खारट, कडू, तिखट, तुरट असे 6 रस आहेत. इंद्रिय तंतू आत आहेत, विषय बाहेर आहेत. आत्मा आत जवळ असून इंद्रिय तंतूची तोंडे बाहेर असल्यामुळे निरंतर विषय संग असतो. आरोग्याला काय उपयुक्त असं खाल्लं पाहिजे? बाप्पासाहेब केळी सालपटासकट आम्हाला खायला लावायची, असं काढून नाही, सोलून नाही. म्हणून केळी सडकी वरचा जो भाग असतो ती नाही चालायची, कुठंच डाग नसला पाहिजे. ते म्हणले अरे याच्यात व्हिटॅमिन्स आहेत. खरं त्या केळाच्या सालपटात आहे, त्या घरात काही नाही आहे. बाबासाहेबांच्या समोर केळं आणि नेमकी केळी लोक आणून ठेवायचे आणि ते प्रत्येकाला अर्धा अर्धा केळ द्यायचे. खा सालपट असेल किंवा एक एक केळ असेल तर एक एक द्यायचे. आम्ही सालपटासकट खायचं. आरोग्याला आहे. कारल्याची भाजी कडू असते, काही लोकांना कारलं आवडत नाही. का? कडू आहे. अरे कडू खाल्लं पाहिजे. कडू रस आवश्यक आहे शरीराला. आरोग्यवर्धिनी काय काय आहे? कडू, आंबट, तिखट सगळं पाहिजे, सगळं पाहिजे शरीराला. आंबटही पाहिजे. काही लोकांना आंबटच चालत नाही, थोडं आंबटही खाल्लं पाहिजे. प्रत्येक गोष्ट औषधी म्हणून प्रत्येक गोष्ट पाहिजे. कडू, आंबट, तिखट हे षडरस आहेत. षडरस असले पाहिजे. फक्त गोड जेवण नाही, षडरस. म्हणून आपण लोणचं घेतो, चटणी घेतो, प्रत्येक गोष्ट आहे त्याच्यामध्ये एक विज्ञान आहे. षडरस असलं पाहिजे स्वयंपाक. काय आवडतं याच्यावर स्वयंपाक असता कामा नये. काय आवश्यक आहे शरीराला त्याच्यावर स्वयंपाक पाहिजे. इंद्रिय तंतू आत आहेत, विषय बाहेर आहेत. आत्मा आत जवळ असून इंद्रिय तंतूची तोंडे बाहेर असल्यामुळे निरंतर विषय संग असतो. तैसाच द्विध रस उपजवी प्रीती त्रास. काही गोष्टी प्रीती उत्पन्न करतात, काही त्रास उत्पन्न करतात. म्हणून हा अपभ्रंश विषय संग. म्हणून असा विषयाच्या संगात राहू नये. आत्मघात होईल. आपल्याला किती लागू आहे पहा. असं आहे का? अर्जुनाला सांगितलं, समजत नव्हतं का? आणि आपल्याला काय? देखे इंद्रियाधीन होईजे. मी काही घरी गेल्यानंतर पहिल्यांदा सांगत असतो. जळगावला गेलो व्याख्यानाला, सेलूला गेलो, कोणाला त्रास कमीत कमी होईल असं पाहत असतो. माझ्याबरोबर जे राहिले त्यांनी पाहिलं असेल. जळगावला देसाई मोरे होते. दुसऱ्या वेळेस मला वाटतं होते, पहिल्या वेळेस नव्हते. त्यांचा अनाठाई प्रचंड खर्च पाहून मी दुसऱ्या वेळेस म्हणलो, बाबा नाही, मला एका घरी जीव घालू नका. बरोबर आहे ना? दुपारी एकाकडे, संध्याकाळी एकाकडे, आणि साधं गोड काही नाही, सिंपल आयटम. लाईट जर दिलं तर आम्ही आनंदी राहू. कोणालाही आग्रह नाही. हे अटी असतील तर येतो. आणि तसेच स्वयंपाक झाले. त्यांचे 25 पदार्थ करायला लावायचे आणि तुम्ही काहीच खायचं नाही. सगळ्यात बाई ती दुश्मन होते. सेलूलाही म्हटलं 2 स्वयंपाक नाही. कोणाला शनिवार असू शकतात, कोणाला हे असू शकतं. तुम्ही फक्त साधा एक आयटम करायचा. मेनूच देऊन टाकला. खिचडी, संपला विषय. आणि कुठे गुंतायचं नाही स्वयंपाकामध्ये. आम्हाला काही लागत नाही. कोणाला किती त्रास द्यावा? जावई गेल्यानंतर त्याच्या इतका तर भयानक त्रास कोणी देत नाही. ज्याला गल्लीत कोणी विचारत नाही त्याला वाटतं सासरवाडीत फार मोठी किंमत मिळाली पाहिजे. गल्लीत कोणी विचारत नाही. कोणी चहाला देखील त्याला बोलवत नसतं. पण तिथे मात्र बा इज्जत, बा मुलायचा, हजर प्रत्येक गोष्ट पाहिजे. आणि हे नाही झालं चांगलं, ते नाही झालं चांगलं, हे नाही आम्हाला केलं, हे ते नाही. कुठलाही जावई लायकीचा नसतो आपल्या अध्यात्माला.
देखे इंद्रियाधीन होईजे, तै शीतोष्णा ते पाविजे. हे पहा, मन बुद्धी अहंकार व प्राण जेव्हा इंद्रियांच्या स्वाधीन होतात तेव्हा त्यांचा शीत उष्ण या द्वंद्वाची बाधा होते. मग ते सुख दुःखाने आपणाला जखडून टाकतात. इंद्रियाधीन माणूस झाला की शीत आणि उष्ण. काही काही माणसं गरम चहा असा इतक्या लवकर पिऊन टाकतात हो, मी तो फुंकू फुंकू बेजार होतो. गरम गरम उकळलेला चहा पाच पाच पाच, मी फक्त पाहत राहतो. काय जीभ सहन करते चटके. उकळलेलं पाणी काही स्नानाला पाहिजे असतं काहींना, आणि मी पाहतो पुढं कशी उठली नाही. सगळं असायचे, नाही तर पुन्हा गरम करायला होतात ते. हॉटेलमध्ये एखाद्याने थंड चहा आणला, वजा गरम आण. शीत आणि उष्ण याच्याने सुख आणि दुःख. गरम भजे, गरम पोळी, तव्यावरची पोळी खाली टाकलेली असेल आणि ती ताटात येत असेल तर ती नको, डायरेक्ट तव्यावरून. आणि बाया तशाच सुगरण असतात. ज्या घरच्या लोकांना तव्यावरून डायरेक्ट ताटात पाहिजे ती जे फेकते तिथून बराबर नेम पडतो आणि ताटात ते जाते. मी काही जागी पाहिलं, मला काय नेमबाज बाया आहेत. पृथ्वीराज चव्हाण नंतर बरोबर ताटात ती फेकली जाते पोळी, इकडे तिकडे सरकत नाही, काही नाही. आणि काहींचा नेम असा असतो, फुटाणे अंधारात जरी खात असतील तरी बराबर असे लांबून फेकतात की तोंडात जातात. असे फेकतात, पहा, आपण पाहत राहायचं. मी काही काही मुद्दाम पाहतो, आपल्याला काही जमतच नाही, एखाद्या पस्कन इकडे जायचं, ते बराबर टाकतात, पहा, बोलता बोलता टनकन तो बराबर तोंडात जातं. पण दुसऱ्याच्या तोंडात जर चमचा द्यायचा असेल, एखादी दूध जर द्यायचं असेल, त्याच्या दुसऱ्याच्या तोंडात अर्ध सांडून जातं. आपलं काही सांडत नाही. म्हणजे असे विषयांचे गुलाम असतात. आमचा भाबट मित्र होता, साधकही होता. त्याला पिक्चरमध्ये नेलं की झोप यायची आणि मध्येच उठायचा. काय झालं, आता मला बोडखं झालं. त्याला मी एकदा शेंगादाणे एक दोन पुडे आणून दिले. त्याला म्हणलं हळूहळू खायचं. ते खात होतं तोपर्यंत जागर राहिलं आणि शेंगदाणे संपले की झोपलं. म्हणलं आता तुला पिक्चर पाहायचा, आता 3 तासात किती शेंगदाणे होतात याचा हिशोब तू येतच जाऊ नको. आणि संपलं की हां काय झालं, आता त्याला स्टोरी सांगू का मी पाहू. विषयांचे गुलाम, इंद्रियांचे गुलाम असल्यानंतर शीत आणि उष्ण याची बाधा होते. काहींना गरम सोसवत नाही, काहींना थंड चालत नाही. काहींना थंड चालतं, काहींना गरम चालतं, थंड चालत नाही. काहींना थंड चालतं, गरम चालत नाही. बाधा होते. उन्हात हाशहुश होतं, शीत उष्ण द्वंद्व. अरे उन्हात राहिलं तरी दुःख झालं नाही पाहिजे. थोडासा चटका बसतो, नाही असं नाही, उगीच ही हसू नका. नाही उन्हातून आले तरी ही आपण तोंड सांगायला ना आनंद नाही आहे. कारण सुख दुःख सहन करण्याची शक्ती आली पाहिजे. असं इंद्रियांच्या बाहेर लोक पाहिजे. इंद्रियांच्या अधीन होऊ नये. नाही पंखा, डास चावत होते म्हणून झोपलो असं नको. साधना करत होतो म्हणजे सुख दुःख निर्माण होऊच नये. इंद्रियांच्या अधीन राहून शीत उष्ण द्वंद्व हे देखील झालं न पाहिजे. इंद्रियांच्या स्वाधीन होतात, त्यांचा शीत उष्ण या द्वंद्वाची बाधा होते. मग ते सुख दुःखाने आपणाला जखडून टाकतात. पडसं झालं, काही लोक रजा टाकून देतात का 2 दिवस पडसं झालं. शीताची बाधा सहन होत नाही, दुःख उत्पन्न झालं, नाही चालत. काही लोक 2 दिवस आधीच रजा टाकतात का पडसं होणार आहे 2 दिवसानंतर, आणि पडसं झालं की आम्हाला सहन होत नाही. बाधा. काही लोकांना म्हणलं तुम्ही परभणीला काय येत नाही, उन्हाळा फार असतो तुमच्याकडे, येत नाहीत, बाधा होते. अशा द्वंद्वामध्ये ज्यांना सुख आणि दुःख निर्माण होतं कावीचे नाही.
या विषया वाचून काही आणि सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा. पहा, या इंद्रियांची खोडच अशी आहे की या विषयाशिवाय त्यांना रम्य असे दुसरे काहीच नाही. ती पहा. 7 धातू, 3 दोष, 3 मल, 3 गुण, 3 ताप. सप्तधातू शरीरात असतात. बाप्पासाहेबांची नोट आहे, ऐका. 7 धातू, 3 दोष, वात पित्त कफ, 3 मल, मूत्र घाम लघवी नाही आपले संडास, 3 गुण सत्व रज तम, 3 ताप अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक, रजरेत दोष, रजरेत दोष इत्यादी विकारांनी शरीर बनलेले असते. तसल्याच परमाणूंनी भरण पोषण होते. ज्यांची झीज होते त्याची मागणी होते. ज्या परमाणूंची झीज झाली त्याची डिमांड होते. डिमांड अँड सप्लाय. व ते विषय ओढले जातात. अशी इंद्रियांना सवय लागलेली असते. ज्याची चटक लागते, सराव होतो, वळण लागते, त्याप्रमाणे स्वभाव बनतो. म्हणजे ज्याप्रमाणे स्वभाव बनतो त्याप्रमाणे डिमांड. रागीट स्वभाव का होतो? कारण रागीट खातात. काही लोकांना तिखटच फार लागतं. खूप तिखट टाकल्यानंतरही तिखट पुन्हा वर टाकून घेतात, कारण गिळायचं असतं. ह्या लोकांना राग जास्त येतो. खातात कसे यावरून तो रागीट आहे की कसा आहे हे ओळखायचं. आणि कोणते पदार्थ खातो जास्त आवडतं त्याच्यावरून राग लोभ द्वेषी माणसं ओळखता येतात. त्याच्या ताटाकडे पाहायचं आणि त्याच्या खाण्याकडे पाहायचं, सगळं कळतं. काय करावं? तर जसं सप्लाय या विषया वाचून काही आणि सर्वतः रम्य नाही. इंद्रिय सोकलेले असतात विषय उपभोगा करता, आणि म्हणून वेळ नसतो. अध्यात्माकडे वेळ का नाही? सगळे इंद्रिय यांची सोकलेली आहेत. मन सोकलेलं आहे. या मनाचे एक निके देखिल्या ठाई सोके. सोकलेलं असतं. पिक्चर पाहणारं पोरगं रात्रंदिवस पिक्चर लावा, दुसऱ्या पिक्चर जाईल, तिसऱ्या पिक्चर जाईल, अजून कुठे जाईल, सोकलंय. आणि इंद्रियांना एकदा लळा लागला त्या विषयांचा, चकझम चकझम खायला पाहिजे. ही पोरं सोकलेली असतात. माणसं बाया सगळे सोकलेले. कुठल्या न कुठल्या डोळ्यांनी सोकले असतील, त्वचेच्या स्पर्शाने सोकले असतील, गंधाने सोकले असतील. कुठल्या तरी इंद्रियांचे गुलाम आहेत आणि त्याच्या सोकलेले असतात, अधीन असतात आणि त्याच्यामध्ये गुरफटतात. तेच विषय डिमांड करतात, पुन्हा सप्लाय होतात. तसे स्वभाव गुणदोष बदलतात आणि विषयाचा संग होऊन अधपतन होतं. तेच हवं वाटतं. हे विषय जयाते या विषया वाचून काही इंद्रियांना गोडच वाटत नाही. जो जेथीची गोडी नेणे तयासी ते वेंगुळवाणे. ज्याची गोडीच नाही त्याला ते आवडत नाही. आणि कशाची गोडी असते ती आवडतं. एक बाई एका अत्तराच्या मार्केटमध्ये गेली आणि बेशुद्ध पडली. सगळे म्हणले अत्तराच्या मार्केटमध्ये मुंबईला अत्तर बाजार, बेशुद्ध का पडली? सगळेजण चौकशी करायला लागले. बेशुद्ध पडली, अत्तराचा वासमध्ये घाण वास येत होता म्हणली ती, आणि पटकन बेशुद्ध पडली. कारण ती होती मच्छी नेणारी बाई. मच्छी म्हणजे कोळी. तर मग म्हणले हिला एक मेलेला मासा आणा आणि तिला हुंगवला. हां, आता छान सुगंध आला म्हणले. जो जेथीची ज्याला ज्याची गोडी वाटली त्याच्यात तो गुलाम होतो. आणि सगळे इंद्रियांनी आपल्याला गुलाम बनवलेलं आहे आणि म्हणून आपलं अधपतन झालेलं आहे. आणि ह्या अधपतनामुळे चांगल्या संसारही होत नाही, अध्यात्मही जातो. सुखदुःख इंद्रिय निर्माण करतात. आपल्या
उपभोगांच्या पद्धतीमुळे, सवयीमुळे, भोगामुळे, विषयासक्तीमुळे सुखदुःख निर्माण होतात. बाकी सुखदुःख तुम्हाला देऊ शकत नाहीत, आपण निर्माण करतो. आपणच आपले सुखदुःखांचे निर्माते आहोत, दुसरा कोणीही नाही. कारण आपण इंद्रियांचे गुलाम आहोत. ज्या ज्या लोकांना वाटत असेल आम्ही दुःखी आहोत, तुम्हीच तुमचे निर्माते आहात. तुमच्या इंद्रियांनी दुःख निर्माण केलंय. पण सुखदुःखाच्या पार जायचं असेल तर तुम्हीच जाऊ शकता. इंद्रियांचे गुलाम होऊ नका, भोगवादी बनू नका, योगवादी बना. भोगी बनलं की संपलं, योगी बनलं की सगळं आलं. भोग आणि योग इतका फरक आहे.